जगभरात आज अंमली पदार्थ विरोधी दिवस जो आहे तो साजरा केला जातोय आणि या निमित्तानंच पुण्यातील बालगंधर्व चौकात देखील एक अनोखा उपक्रम अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जो आहे तो भरवण्यात आलेला आहे। बालगंधर्व रंगमंचाच्या बाहेर व्यंगचित्र काढत जे आहेत हे सगळे कलाकार आजचा जो विशेष दिवस आहे तो दिवस साजरा करत एक मुख्य मेसेज सर्व खरं तर समाजाला देण्याचा प्रयत्न करत आहेत। टुगेदर अगेन्स्ट ड्रग्स असा सिम्बॉल करत जे व्यंगचित्र आहे खरं तर अंमली पदार्थ विरोधी व्यंगचित्र काढलं जात आहे। आज खरं तर जगभर हा दिवस साजरा केला जातो आणि त्याच अनुषंगाने पुण्यात देखील अनेक व्यंगचित्रकारांनी एकत्र येत नो ड्रग्स टुगेदर अगेन्स्ट ड्रग्स असा मेसेज देण्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला आहे। अंमली पदार्थ विरोधी दिन आज साजरा होते आणि त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात या सगळ्या अनोख्या उपक्रमाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत आयोजक सनी निमन आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। सनीदा, जगभर आज दिवस साजरा होतो, एकीकडे पुण्यात ड्रग्स सापडत आहेत, अनेक केसेस समोर आल्या, ललित पाटील प्रकरण असेल किंवा इतर प्रकरणांनी तुम्ही हा वेगळा उपक्रम जो आहे तो साजरा करता, काय नेमकी यामागची भावना? पुणे हे सांस्कृतिक शहर आणि विद्येचं माहेरघर असं संबोधलं जातं आणि गेल्या आता नुकत्याच काही जे इन्सिडेन्सेस झाले त्याच्यामुळे थोडंसं ह्याला कुठे काळीमा फासली जाते का अशी एक भावना सर्व पुणेकरांच्या मनामध्ये तयार झाली होती। तर सर्व पुणेकरांनी पुढे येऊन ह्याच्या विरुद्ध एक लढा उभा राहावा ह्या अनुषंगाने सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून आपण आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त एक मोहीम चालू केलेली आहे आणि ह्या मोहीममध्ये सातत्य राहणार आहे। बेसिकली हे 4 सूत्रांवरती काम करणार आहे। एक तर पहिलं प्रबोधन, दुसरं मार्गदर्शन, तिसरं औषधोपचार किंवा रिहॅबिलिटेशन मेडिकेशन जे असेल ते, आणि चौथं त्याच्यामधलं मूळ उद्दिष्ट जे आहे की ते इरेडिकेशन म्हणजे ह्याचा नायनाट व्हायला हवं, हे हद्दपार व्हायला हवं। ह्या अनुषंगाने सातत्याने हा उपक्रम राबवला जाणार आहे। ह्यामध्ये कॉलेजेसमध्ये जाऊन प्रबोधन करणं असेल, टोल फ्री नंबरवरती काही तक्रारी असतील त्यांचं नाव वगैरे गुपित ठेवून त्यांना त्याच्यामध्ये त्यांची समुपदेशन करणं असेल किंवा त्यांना वेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन करणं असेल, ह्या सर्व पद्धतीने आम्ही हे कार्य सुरू ठेवणार आहोत। गेल्या काही दिवसापासून पुणे शहरात अनेक ड्रग्सच्या केसेस समोर आल्या। सांस्कृतिक शहर ओळख, शैक्षणिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्यातून या ड्रग्सच्या केसेस समोर येत असतानाच आता मात्र खरं तर एक इनिशिएटिव्ह घेऊन आजचा जो दिवस आहे अंमली पदार्थ विरोधी दिन, त्या अनुषंगानं खरं तर पुण्यातील बालगंधर्व चौकात हा अनोखा उपक्रम एक संदेश देण्यासाठी जो आहे तो साजरा केला जातोय आणि या व्यंगचित्रातूनच समाजाला अंमली पदार्थ विरोधाची लढाई खरं तर लढायची आहे असा संदेश देखील दिला जातोय। कॅमेरापासून तुषार ननावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।